आधीच देविकाला सांगितलं होतं की बाबांना सांग इथं सोडायला. मला काय माहिती होतं की आताच येणार ते. तुम्ही म्हणत असाल तर मी देविकाला सांगू का? अरे वेडा आहेस का तू? देविकाला काय सांगणार? बाबांना जायला सांग म्हणून. अरे कसं वाटेल तिला? तू काय बोलू नकोस. आता काही बोलू नकोस. त्या विश्वासरावान नार्वेकरांना सगळं सांगितलं. दत्ता, अभिरामा, आपण इथे बोलत बसलोय, उगाच त्यांना वाईट वाटायला नको रे. काय करायचं मग आता? आपण त्यांच्या समोरच अजयशी बोलूया. त्यांच्यासमोर कसं बोलायचा? दुसरा पर्याय आहे का? इथे उभं राहून पण काही होणार नाही. चला 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 चला. खूपच उशीर झाला ना अजयला. येत ना तो. सरिता, एका निरोप दिला, येत तो. सगळा कसा जुळून दिलेला नाही. नाही म्हणजे पाहुणे पण हयच, अजय पण येत, सगळी पाहुणे मंडळी घरात इली की घर कसा सगळा भरलेला दिसता नाही. बाबा, तुम्हाला उशीर होत नाहीये ना? असू दे हो, एवढं कुठे लांब जायचंय. बसा, थोडा वेळ बसा. जेवूनच जाशाल नाही? माका भात लावचा हा ना म्हणून विचारते. अगं ते मगाशीच म्हणाले ना जेवणार नाहीत म्हणून. मुलीचं घर आहे म्हणून. हो, तशी रीतच असं ना. हा. भय भय रीत पाळूकच भाई. बसा. काय मग बाकी सगळा बरा असा मा? होय. नडणी सुरू झाली की नाही? झाली. आमच्याकडे पण नडणी सुरू झाली आणि आता संपात पण. यंदा मात्र पाऊस चांगलाच लागलो. हो, पाऊस छान पडला, शेती पाणी पूर. देविका 2 दिवस घराकडे येला तर इतक्या बरा वाटला. सगळा घर कसा भरा निला. आणि औषधीचा तर काही विचारूकच नको. चढवा खय ठेव आणि खय नको असा ती काय झाला. असाच होता. लेक पहिल्यांदा माहेरा केली ना ही असाच होता. हो, छायाचा लगीन झाला का मग पण काय हो काय करता हो अजय? खैसलो असा हो नक्की? काय असा सोयरीक जुळीची असा ना, त्यामुळे आधी विचारपूस केलेली बरी असता. नार्वेकर, तो इल्यावर कळतच. बघितले चाळताईंचो बस रे. मस्त आहे. आत्या, अजय आला. तुम्ही बोलवल्यास म्हणा पिलोय. या अजय राव या. हॅलो हॅलो. माधव दादा, दत्ता भाऊ आले. अजय राव आले. ये बस बस काय बस. बस ना बस. नको, रवान दे. अरे आपल्याला बोलायचंय. आय मीन
या सगळ्यांनाच तुझ्याशी बोलायचं आहे. मग असा उभाच राहून बोलणार आहेस का? पाय दुखतील. हं? ये बस. सरिता, हा आणते. पूर्वा आरामात बस. हा, टेन्शन घेऊ नको. घे बा. नको माका. लाजू नको. आता काय तुम्ही आमच्या घरातलेच हास ना. चहा तरी घे. आता सगळे असे शांत राहणार आहात का? कोणी काहीच बोलत नाहीये. आलाय अजय. त्याला काही सांगायचं असेल सांगा, विचारायचं असेल विचारून घ्या. मी इथे उभा असल्यामुळे काही प्रॉब्लेम आहे का? मी आज जातो. आफ्टर ऑल हा तुमच्या घरातला प्रश्न आहे. मी इथे नसणंच बरं, नाही का? विश्वास थांब रे. इट्स ओके. तुम्ही बोलून घ्या ना. तुझ्यापासून काही लपून आहे का? हा, तू लग्नाला पुढाकार घेतल्यामुळे सगळं होतंय. सावकाश. विश्वास थांब जरा तू. ठीक आहे, पण चला काही बोलणी करायची असतील ते करून घ्या. माधव दादा, तुम्ही छायाताईंचे मोठे भाऊ आहात, तुम्ही बोला. माधवा, तूच बोल. छाया आमची एकुलती एक बहीण आहे. तिच्या आयुष्यात आधी काय झालं हे तुला ठाऊक असेलच, म्हणजे त्याची कल्पना आहे ना. होय. त्यामुळे तिच्या आनंदासाठी, तिच्या सुखासाठी आम्ही तिचं दुसरं लग्न करून द्यायचं ठरवलं. आमच्या बहिणीचा हात तुझ्या हातात देण्याआधी आम्हाला जरा तुझ्याशी बोलायचं आहे आणि मगच आम्ही निर्णय घेऊ. काय बोलूचा? हे बघ, तुझ्याबद्दल आम्हाला फार काय माहिती नाही. छायाला पण विचारलं आम्ही, पण तिला पण माहिती नाही. आता तूच सांग तुझ्याबद्दल काय ते. तुम्हीच विचारा काय विचारूचा आता. तुम्ही विचारतात तर मी सांगतोय. तू खैसलोस नक्की. या गावात तू दिसतोस, पण नेमकं तू कोण हास ता काय आमका माहित नाही. खैसून इलहस? मी साताऱ्याचो. तू साताऱ्याचा आहेस? होय. मग ही भाषा आधीपासूनच येना जाना होता. हैसर रवान रवान शिकलं ही भाषा. आणि हैसरच कामधंदो पण हा नाय. आणि धंद्याक पण हीच भाषा बरी पडता. पण तू नेमकं काम काय करतो? मी जमिनीचे व्यवहार करतोय. सांभाळून राहू, कधी काही होऊ शकता. असा किती बोलतोस तू? मका सांग ना काय झाला? म्हणजे तू लवकरच खुनी शोधून काढणार आहेस? हो, आणि मग तो कुणीही असला तरीही, अगदी तू सुद्धा.